हा व्हिडिओ फक्त शैक्षणिक हेतूने बनवत आहे. याला कोणीही सल्ला किंवा शिफारस समजू नये. ट्रेडिंग हे स्वतः अभ्यास करून स्वतःच्या जबाबदारीनेच करणे ही नम्र विनंती. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार एक जबरदस्त इंडिकेटर ट्रेडिंग सेटअप. ह्या इंडिकेटरच्या माध्यमातून तुम्ही डेली 2 ते 3 ते 4 एक परफेक्ट एंट्री पॉईंट तुम्हाला मिळणार. आणि या इंडिकेटरचा वापर जे आहे ते कसं करायचं, ह्याच्यामध्ये काही सेटिंग्स आहेत. ते सेटिंग्स केल्यानंतरनं आता बरेच जणाला वाटतं की इंडिकेटर म्हणजे लॅगिंग देत आहे, थोड्या वेळानंतरनं मार्केटमध्ये होऊन गेल्यानंतरनं तुम्हाला सिग्नल देत आहे. पण या इंडिकेटरचे काही सेटिंग्स आहेत, ते केल्यानंतरनं आपल्याला मार्केटसोबतच त्या सिग्नलचे म्हणजे प्रोबॅबिलिटी जास्त त्या म्हणजे दिसून येणार. म्हणजे त्याचे जे ॲक्युरेसी आहे ते चांगलं करण्यासाठी आपल्याला ह्या इंडिकेटरची सेटिंग बदलायचं आहे. तर त्यासाठी सेटिंग तुम्हाला मी दाखवणार आहे. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. आणि या ठिकाणी मी इंडेक्सचा चार्ट घेतलेला आहे. इंडेक्सच्या चार्टवरती 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती हा स्ट्रॅटेजीचा वापर करायचा आहे. 5 मिनिट किंवा 3 मिनिट. तर सर्वात आधी तुम्हाला मी एक बेसिक माहिती देतो. ह्या इंडिकेटरमध्ये 2 लाईन्स आपल्यासमोर असे असतील, बरोबर. हे अशा प्रकारचे असतील. तर या लाईन्समध्ये जर समजा मार्केट अशा प्रकारचं वरती जात आहे आणि ह्याला ब्रेक केलं वरती, तर वरून ब्रेक करून ज्या वेळेस पुन्हा खाली येताना हे जे आहे कॅन्डल या लाईनला ब्रेक करून खाली गेलं, त्या कॅन्डलला आपल्याला काय करायचं आहे, एक खाली लाईन ड्रॉ करायचं आहे. लाईन ड्रॉ केल्याबरोबर त्याच कॅन्डलला ब्रेक केल्यानंतरनं आपल्याला काय करायचं आहे, पुट साईड म्हणजे पी साईडला एंट्री करायचं आहे. आणि तिथून मार्केट जर खाली आला, खालचं लाईन ब्रेक केलं, मग त्यानंतर पुन्हा वर जात असेल, वरी गेल्यानंतरनं अशा प्रकारे खालील लाईन ब्रेक करून वरती एखादं कॅन्डल गेलं तर त्या कॅन्डलचा हाय मार्क करायचा आहे. हाय मार्क केल्याबरोबर त्या कॅन्डलचा हाय ब्रेक केल्यानंतरनं आपल्याला एंट्री करायचं आहे कॉल साईडला, सी साईडला एंट्री करायचं आहे, बरोबर. आणि याचं जे SL आहे, जे एंट्री कॅन्डल आहे त्याच कॅन्डलच्या हायवरती SL. मग इथं खाली जर आपण कॉल साईडला एंट्री केलं तर या कॅन्डलच्या लोवरती SL. टार्गेट आपण आपल्या मर्जीनं डिसाईड करू शकतो आहे. प्रत्येकाचं टार्गेट वेगवेगळं असू शकतं आहे, 40 पॉईंट 50 पॉईंट. त्यासाठी टार्गेट तुम्ही ठरवा. तर ही एंट्रीचं एक बेसिक तुम्हाला नॉलेज सांगितलेलं आहे. आता बघूया आपण डायरेक्टली चार्टवरती. तर इथं चार्टवरती अशा प्रकारचं हे इंडिकेटर, आणि इथं तुम्हाला बाय आणि सेल जसं तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल, बायचं सिग्नल दिलेलं आहे खाली, आणि याच्यामध्ये सेलचं पण सिग्नल देतो आहे. पण एवढंच की तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे, सेलचं सिग्नल खूपच जरा जास्त वरती दाखवतं. या ठिकाणी बघू शकता तुम्ही. तर बायचं सिग्नल इथं जवळ दाखवलं आहे, लाईनच्या जवळ, पण सेलचं सिग्नल इथं वर आहे. जर चार्ट आपण मोठं केलं तर सेलचं सिग्नल आपल्याला कदाचित दिसणार नाही, बरोबर का. तर आपल्याला लक्ष द्यायचं आहे, चार्ट जरा छोटंसं करून सेलचं सिग्नल बघायचं आहे. बायचं सिग्नल इथं जवळच दाखवत आहे. आता बघा एंट्रीचं आपण बघूया. अगोदर कॉल साईड, नंतर पुट साईड. आता मार्केटवरून खाली आलं आहे, ह्या लाल लाईनला ब्रेक केलं आहे. लाल लाईनला ब्रेक केल्यानंतर एक बायचं सिग्नल दिलं. बायचं सिग्नल दिल्याबरोबर ते जे कॅन्डल आहे त्या कॅन्डल हा हिरवा कलरचा आहे. हिरवा कलरचा कॅन्डल जो आहे तो लाईनला खालून ब्रेक करून वरती गेलेला आहे. मग आपल्याला काय करायचं आहे, त्याच ठिकाणी त्या हिरव्या कलरच्या कॅन्डलला, म्हणजे आता इथं बघा हे बायचं सिग्नल इथं दिलं, एक्झॅक्ट त्याच्यावरती हा कॅन्डल आहे हिरवा कलरचा. तर या हिरव्या कलरच्या कॅन्डलला आपल्याला काय करायचं आहे, हाय मार्क करून घ्यायचं आहे. हाय मार्क करून घेतल्यानंतर 1 कॅन्डल, 2 कॅन्डल आणि 3 कॅन्डल असं गेले वेस्ट. त्यानंतर 4थ्या कॅन्डलला एंट्री दिलं आहे.
लक्षात ठेवा 3 मिनिट किंवा 5 मिनिटाचा टाईम फ्रेम आपण जर ठेवलं तर 2-3 कॅन्डल 4 कॅन्डलमध्येच ब्रेक व्हायला पाहिजे. मग असं 4थ्या कॅन्डलला ब्रेक झाल्याबरोबर आपण करणार आता हे हिरवा कलर मेन जे आहे हे लाईनला क्रॉस केलेलं इथे कन्फर्मेशन की एंट्री मिळू शकते. मग ह्या कॅन्डलचं हाय ब्रेक ह्या कॅन्डलनं केलं आहे तर तिथं आपलं कॉल साईडला एंट्री आणि त्याच कॅन्डलच्या लोवरती इथं आपण SL लावायचं आहे आणि टार्गेट वरती बघू शकताय आपण. जर ह्याला मी आता थोडक्यात एक हे लावून दाखवलं तुम्हाला रिवॉर्ड रेशो इथून एंट्री बरोबर वरती इथपर्यंत गेलेला आहे. पहिलं टार्गेट धरूया हे बघा इथपर्यंत आणि त्या कॅन्डलचं जे एंट्री कॅन्डल आहे ते पण दाखवतो थोडक्यात. आता मी जे टूल वापरलेलं आहे या हिरवा कलरचं कॅन्डलचं हाय ब्रेक या हिरव्या कलरनं केलं आहे. तिथं आपलं कॉल साईडला एंट्री त्याच कॅन्डलच्या लोवरती आपण SL लावलं आणि पहिलं टार्गेट इथपर्यंत कारण इथून इथपर्यंत गेलं पहिला तर तिथपर्यंत टार्गेट गेलेलं आहे. तर बघू शकताय रिवॉर्ड रेशो 1:4 आहे म्हणजे 4 पटीने आहे. SLपेक्षा 4 पटीने जास्त टार्गेट आहे. तर अशा प्रकारचे आपण याच्यामध्ये एंट्री करू शकतो आहे बरोबर. सेम तशाच प्रकारे सेल साईडचं. आता इथं एक बरेच जण वाटेल की सेल साईडला इथं दाखवलं एंट्री बरोबर पण तिथून कॅन्डल खाली गेलेलंच नाही मार्केट बरोबर. मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे मार्केटच्या सुरुवातीला एक 10-15 मिनिट किंवा मार्केटच्या शेवटी 10-15 मिनिट राहताना कुठल्याही इंडिकेटरचा वापर करू नका. सुरुवातीचा मुवमेंट खूप स्पीड असतो आणि शेवटचा मुवमेंट खूपच स्लो असतो त्यामुळे इंडिकेटर परफेक्ट काम करतात याची गॅरंटी नसते बरोबर का. म्हणून सुरुवातीला आणि शेवटी तरी आपल्याला हे जे फेक सिग्नल आहे सेल मिळालं आहे पण खाली मार्केट गेलेलं नाही आहे. मार्केटवरच ते पण दुसऱ्या दिवशी गेला आहे. मग सुरुवातीला आणि शेवटी वापर करू नये. तरी फेक सिग्नल आल्यावर काय करायचं ते पण थोड्याच वेळात बघणार आहे त्यासाठी व्हिडिओला कंप्लीट बघा. आता इथं बायचं बी बघा बायचं बी सेम तशाच प्रकारे झालं आहे. बायचं सिग्नल मिळालं ह्या कॅन्डलवरती मग त्याचं जर हाय मार्क केलं पण इथं याचं हाय ब्रेक केलेलंच नाही आहे. अशा प्रकारे हाय जर ब्रेक केलं असतं तर कॉलमध्ये एंट्री पण ब्रेक केलं नाही आहे. पण इथं मार्केट ब्रेक नाही केल्यामुळं मार्केट खाली चाललं आणि आपली एंट्री पण इथं होणार नाही आहे. प्रॉपर सेटअप झाल्याशिवाय एंट्री करू नये आणि त्यानंतर मार्केट तर इथं संपलेलंच आहे म्हणजे निश्चितच इथं पण आपली एंट्री नसणार मार्केटच्या शेवटी मोमेंटला. तर आता इथं बघा हे बायचं सिग्नल या कॅन्डलला दिलं बरोबर हे हिरवा कलरचा. त्यानंतरनं इथून जरी आपली एंट्री असली या हिरव्या कलरच्या हायवरून बरोबर तर त्याच्यानंतरनं मार्केट आपण जर बघितलं त्या हिरव्या कलरनंतरनं मार्केट थोडंच वर गेलेलं आहे बरोबर. आपण जर थोडंसं त्याला हे करून लावलं असं हे या कॅन्डलचं हाय ब्रेक केलं आहे दुसऱ्याच कॅन्डलनं इथपर्यंत बरोबर. त्याच कॅन्डलच्या लोवरती जर आपण लावलं असेल तर निदान तुम्हाला 1:1चं तर दुसऱ्याच कॅन्डलनं टार्गेट दिलेलं आहे. दुसऱ्याच 1:1 किमान 1:1चं टार्गेट दिलेलं आहे बरोबर. कारण की तिसऱ्या कॅन्डलनं लगेच डाऊनफॉल घेऊन मार्केटला खाली आणलेलं आहे. आता हे जर समजूया आपण याला फेक सिग्नल याच्यावरती पण तुम्हाला मी सांगणार आहे काय उपाय आहे त्यासाठीच म्हणतो व्हिडिओला स्किप न करता बघा. आता एखादं सेलचं सिग्नल बघूया आपण. कॉलचं तर बघितलेलं आहे आता हे सेलचं सिग्नल बरोबर लाल कलरचं आहे. ते लाल कलरच्या कॅन्डलच्या लोला आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे बरोबर.
आणि त्याचं जे ब्रेक केलं आहे ती या लाल कलरच्या कॅन्डलनं केलं आहे, पण खूपच उशिरानं केलेलं आहे. म्हणजे इतके कॅन्डल्स खाल्लेलं आहे, जवळपास 2 3 4 5 6 7 8 9 जवळपास 9 ते 10 कॅन्डल झाल्यानंतरनं मग मी तुम्हाला सांगितलं 2 ते 3 कॅन्डलमध्येच हाय किंवा लो ब्रेक करायला पाहिजे, मगच आपली एंट्री असणार. तर इथं आपण समजूया एंट्री घेणार नाही. तर आता इथं बायचं पण एक फेक सिग्नल, पण फेक सिग्नल म्हणण्यापेक्षा या हिरव्या कलरचं कॅन्डलला बायचं सिग्नल मिळालं आहे. पण याचं जर हाय ब्रेक होत असेल तरच आपण एंट्री करणार, अन्यथा नाही. तर इथं पण आपण वाचलो आहे, कारण की आपल्याला प्रॉपर हेच देत नाही. इथं पण बायचं सिग्नल, पण त्याचा हाय ब्रेक झालेला नाही आहे, बरोबर. म्हणजे एकूण आपली जर एंट्री नसेल तर आपलं लॉस पण होणं शक्यच नाही, बरोबर. ह्या गोष्टी पण लक्षात ठेवावं. आता इथं बघा पुन्हा एक बायचं सिग्नल, इथं बायचं सिग्नल मिळालं या हिरव्या कलरवरती. या हिरव्या कलरचं हायला मार्क केलं, बरोबर. त्याच्यानंतर हायवरनं आपण जर एंट्री केलं इथून असेल त्याच कॅन्डलच्या लोवरती आणि टार्गेट इथपर्यंत. बघताय तुम्ही 1:1 पेक्षा पण थोडं पुढं टार्गेट दिलेलं आहे मार्केटनं. तर दुसऱ्याच कॅन्डलनं तुम्हाला 1:1 पर्यंत जवळपास टार्गेट दिलेलं आहे. तर या गोष्टी एवढ्या पण बघायच्या आहेत. एखादं आपल्याला सेलचं प्रॉपर सिग्नल भेटत नाही आहे, आणि जिथं सिग्नल नाही आहे चांगलीच गोष्ट आहे, कारण की सिग्नल मिळत असेल तर आपल्याला एंट्री करायला काय हरकत नाही. जर सिग्नल नसेल तर चांगलीच गोष्ट आहे. आता इथे एक बघा, या इथं बायचं सिग्नल या कॅन्डलनं ब्रेक केलेलं आहे या लाल लाईनला. आता याच्या हायवरती एंट्री, बरोबर. इथून एंट्री, त्याच कॅन्डलच्या लोवरती SL वरती टार्गेट इथपर्यंत गेलेलं आहे 1:1.43, म्हणजे जवळपास 1.5 पटीनं टार्गेट. ओके. तर सेलचे सिग्नल आपल्याला प्रॉपर जिथं कुठं पण भेटलेत ते प्रॉपर भेटलेले नाहीत, तर त्याच्यासाठी आपण अजून एक इंडिकेटरचा वापर करणार आहे, जे की आपल्याला फेक सिग्नलपासून बी वाचवतो. आता इथं बघू शकताय बायचं सिग्नल मिळालं आहे, पण मार्केट खाली गेलेलं आहे. तर याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, अजून एक इंडिकेटरचा वापर करायचा आहे. आता दोन्ही इंडिकेटर मी तुम्हाला दाखवतो आहे, त्याचे सेटिंग्स पण दाखवतो आहे. हे अजून एक इंडिकेटर आहे फंड मास्टर, बरोबर. आता इथं आपण लक्ष देऊ शकतोय, तर वरती जे बायचं सिग्नल मिळालं आहे पण मार्केट खाली आलं आहे. आता हे खालचं जे फंड मास्टर नावाचा जो इंडिकेटर आहे, तो इंडिकेटर हे जे लाईन आहे हा 0चा लाईन आहे, जसं RSI मध्ये असतं त्याप्रमाणे. तर हे मार्केट हे जे लाईन चाललं आहे ह्याचं पण हे 0च्या जर खाली आलं आणि खालून जर मार्केट वर जात असेल तर आपण कॉल साईडला प्लॅन करायचं, आणि हे 0च्या वरती गेलं आणि वरून जर खाली येत असेल तर पुढ साईडचं प्लॅन करायचं आहे. एवढं ह्या इंडिकेटरचं काम आहे. पण ह्याच्यामध्ये जिथं बायचं सिग्नल वरती मिळालं आहे पण आपण एकच इंडिकेटर बघून जर एंट्री केलात तर त्या ठिकाणी आपल्याला तिथे लॉस झेलावा लागलो, कारण मार्केट बाय सिग्नल दाखवून खाली आलेलं आहे, बरोबर. पण एक्झॅक्ट त्याच्यात जर खाली बघितलं 0 लाईनच्या खाली गेलं आहे, खाली गेल्याबरोबर आपल्याला हे जे लाईन आहे लाईनला ब्रेक करून वरती गेलं पाहिजे इथं, मग आपली एंट्री असणार.
नीट लक्ष द्या. मग आपली एंट्री इथं असणार जवळपास या कॅन्डलवरती. मग इथून इथपर्यंतच आलेला आहे बरोबर. इथं पण सेम. ह्याच्यासाठी आपल्याला बघायचं आहे ट्रेंड कसा आहे मार्केटचा, त्या पण गोष्टीचा आपल्याला म्हणजे लक्ष ठेवायचं आहे. आपण ट्रेंडच्या विरोधात जर गेलात तर आपला लॉस निश्चित आहे. आता बघा इथं तर या ठिकाणी आपल्याला इथं बायचं सिग्नल मिळालं आहे. त्याच कॅन्डलच्या वरती हायवरती इथं हे हिरवा कलरचं, तिथून मार्केट खाली चाललेलं आहे. एका लेवलमध्ये गेलं आहे जवळपास खालीच समजूया आपण याला लॉसमध्ये. पण जर तुम्ही त्याच्याच खाली एक्झॅक्ट बघितलं ह्या इंडिकेटरचा वापर करून फंड मास्टरचा, हे बाय सिग्नल जिथं दिलं त्याच्याच खाली बघायचं, लाईनच्या खाली आहे, या 0 लाईनच्या पण खाली आहे. त्याच्यानंतर त्याला ब्रेक करून इथं गेलं आहे. मग ह्याच्यानंतर आपण इथं या लाईनला इथं एंट्री करू शकतो. इथून इथपर्यंत टार्गेट घेऊ शकतो. आता ते टार्गेट कितीचं आहे ते बघायचं आहे आपल्याला. हे खालून या कॅन्डलपासून हे बघा खाली जिथं लाईन ब्रेक केलं आहे त्याच कॅन्डलपासून आपली एंट्री तिथून इथपर्यंत जवळपास 60 पॉईंट आहे. 50 ते 60 पॉईंट कळालं. म्हणजे एंट्री कुठं असणार आपली. आपण वरती बाय सिग्नल बघितलं, इथून मार्केट एंट्री नाही केलं आहे तर आपण एक्झॅक्ट त्याच्याच खाली जर बघितलं इथपर्यंत आलेलं आहे. इथं तुम्हाला ह्या लाईनला ब्रेक करून वर गेलं आहे. मग याच लेवलवरती आपली एंट्री असणार. तिथून जवळपास 50 ते 60 पॉईंटचं मुवमेंट दिसते तुम्हाला. हे अशा प्रकारचे दोन्ही सेटअपचे आपल्याला वापर करता येत आहे. आता सुरुवातीला जे दाखवलं आहे, आता इथे एक बघा, इथं वरती बघा वरच्या ह्याच्यामध्ये सेलचं सिग्नल फेक मिळालं आहे. इथं वरती खालीच बघितलं आपण ब्रेक केले खाली, पण मार्केट एक स्लो लेवलला एक साईडवेज जाऊन शेवटी वरच्या साईडलाच गेलेलं आहे. जर आपण तसं प्रॉपर बघितलं वरच्या साईडला गेलेलं आहे. पण त्याच्याच खाली आपण जर इथं लक्ष दिलं तर या लाईनला खाली ब्रेक केलेलं नाही आहे, इथून इथपर्यंत गेलं आहे बरोबर. मग इथं जाऊन कुठं ब्रेक केलं आहे, म्हणजे आपली एंट्री कुठं होणार तर या लेवलला इथं होणार, इथं ब्रेक केल्यामुळं. मग इथून इथपर्यंत गेलेलं आहे मार्केट. तर तेवढ्याचं टार्गेट किती होऊ शकतं हे बघा. इथून जर एंट्री केलं, कारण खालील आपण हे बघितलं आहे, हे खालचं काय बघितलं आहे आपण इथं, हे जे खालच्या इंडिकेटरचं लाईन ब्रेक इथं केलेलं आहे. मग तसं आपण जर वरती बघितलं तर इथून आपली एंट्री असणार बरोबर. इथून इथपर्यंत जवळपास 60 पॉईंट 70 पॉईंट एवढा मुवमेंट कशामध्ये निफ्टीमध्ये. आता इथं लहान असल्यामुळं दिसत नाही आहे. हे बघा मोठं केल्यानंतर ना चार्ट जरा मोठं केल्यावर तुम्हाला ऑटोमॅटिकली दिसेल ह्या गोष्टी. हे बघा जर आपण नीट बघितलं इथून एंट्री केलं का बरं, कारण की खाली लाईनला ब्रेक या कॅन्डलपासून केलेला आहे. इथून एंट्री केलं इथपर्यंत जवळपास 60 पॉईंट. तर अशा प्रकारचे आपण दोन्ही इंडिकेटरचा वापर करू शकतो आहे. तर लगेच बघूया आपण आता इंडिकेटरचं सेटिंग. इंडिकेटर सेक्शनमध्ये जायचं आहे. पहिलं जे इंडिकेटर आहे तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल ट्रेंड विस्टा स्विंग इंडिकेटर हे आहे, आणि दुसरा फंड मास्टर. तर अशा ठिकाणी इथं आपण दुसरा इंडिकेटर पण बघू शकतोय फंड मास्टर. हे आपल्याला इंडिकेटर घ्यायचं आहे. तर मी दोन्ही ऑलरेडी मी चार्टवर लावलेलं आहे. ट्रेंड विस्टा स्विंग इंडिकेटर त्याच्या सेटिंगमध्ये जायचं आहे. इनपुटमध्ये जसं आहे तसं ठेवा. मी पुन्हा जर सगळ्या गोष्टी लावत बसलो नव्यानं तर वेळ खूप होईल, अजून थोडासा व्हिडिओ मोठा होईल. म्हणून इथं बघत जावा. मेन महत्त्वाचं याच्यामध्ये इनपुटमध्ये BB लेंथ 25 ठेवा. दुसरा असेल तिथं 35 असेल.
आणि ATR लेंथ जिथं 10 असेल तिथं 12 करा, म्हणजे एकूणच 25 आणि 12. बाकीचं जे आहे ते सेटिंग ॲज इट इज तसंच ठेवा. पूर्ण दाखवतोय, व्हिडिओ पॉज करून बघू शकताय. स्टाईलमध्ये यायचं आहे. प्लॉट पहिला हिरवा, वरचं लाईन, प्लॉट दुसरं लाल. ते गरजेचं नाही आहे की कलर लाल आणि हिरवच राहायला पाहिजे, ते तुमच्या मर्जीने बी ठेवा, कारण ते फक्त आपल्याला एंट्रीसाठी लाईन असणार आहे. बाकी आपण कॉल आणि पुढच्या त्या विचारानं तसं कलर ठेवलेलं आहे. हिरवा म्हणजे वरच्या साईडला, लाल म्हणजे खालच्या साईडला. आता फंड मास्टरचा जो इंडिकेटर आहे त्याची सेटिंग इनपुटमध्ये यायचं आहे. इथं बघा शो टेबल जे आहे ते बंद आहे, विड 8 आहे 8. बाकी जे जसं आहे तसं व्हिडिओ पॉज करून तुम्ही या गोष्टी बघून तशाच प्रकारे ठेवू शकता. शो फंड मास्टर बार त्याला पण बंद केलेलं आहे. शो BBL लुक बॅक पिरियड फक्त 10 आहे, त्याला चालू ठेवलेलं आहे. शो लेबल ते पण बंद केलेलं आहे. बाकी सगळ्या गोष्टी असं बंद असलेले बंद ठेवा, चालू असलेले चालू ठेवा. 0 जे टिक मार्क केलं आहे ते 0चं लाईन आहे. स्टाईलमध्ये यायचं आहे. फंड मास्टर बार चालू आहे, हिरवा आणि लाल कलरमध्ये. फंड मास्टर बार कॅन्डल आहे, ते पण हिरवा आणि लाल. बाकी सगळे फंड मास्टर बोल बिअर लाईन आणि क्रॉसओव्हर BBL ते दोन्ही चालू ठेवलेलं आहे. बाकी हे 3 गोष्टी चालू ठेवलेल्या आहे. जे जसं चालू आहे तसं चालू ठेवा, जे जेवढ्या आकडे आहेत तेवढ्या आकड्यांनीच चालू ठेवा. तर हे अशा प्रकारचं पूर्णपणे इंडिकेटरचं सेटिंग पण तुम्हाला सांगितलेलं आहे. नक्कीच तुम्हाला समजलेलं असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका नवीन टॉपिकसोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.